आता आपण बघत आहोत वडी बनवायची प्रोसेस. हे मेजरमेंट्स आणि हे जे मसाले आहेत ते मी सरिताताईस किचनच्या रील बघून घेतलेले आहेत. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही त्यांचा रील नक्की बघा. इथे वड्याचं पीठ इझिली भेटत नाही. त्यामुळे हे डिफरंट पिठं एकत्र करून मी हे वडे बनवले आहेत. ज्याच्यामध्ये मेजर इन्ग्रीडियंट आहे तांदळाचं पीठ आणि मग त्याला सपोर्टिंग जे रोल्स असतात जसं की बेसन, गव्हाचं पीठ, उडदाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ एक्सेट्रा, एक्सेट्रा. तर तुम्ही त्यांचं रील बघा तुम्हाला कळेल. हे सगळं एकत्र केलं. त्यांनी जो मसाला दिलेला तो मी घातला आणि मी एकदम श्रद्धेने त्यांचा रील ते फॉलो केलं स्टेप बाय स्टेप. खूप टेस्टी झाले वडे आणि एक नंबर झाली ही डिश. काय सांगू तुम्हाला. एक तर -15 टेम्परेचर होतं बाहेर आणि हे मटण वडे ह्याच्याने आमचा आत्मा तृप्त झाला त्या दिवशी. खरोखर. तुम्ही पण असं कधी जेवला आहेत का? आत्मा तृप्त होतो तेव्हा? मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. अं, हे मटण वडे बनवताना ना, मला माझ्या घरची खूप आठवण आली. आमची आई खूप छान बनवते. त्यामुळे आई, आय मिस यू अ लॉट. कधीतरी या तुम्ही आमच्याकडे जेवायला. बघा कसे गुबगुबीत वडे झालेत. अजिबात आम्ही असं घाई केली नाही. एकदम दाबून जेवलो त्या दिवशी. दुपारच होती त्यामुळे जेवून झोपायचंच होतं. वीकेंड होता. थँक यू व्हेरी मच. लाइक, शेअर, सबस्क्राईब.